हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही आपला सेकंड चॅप्टर असेल पहा, तो सेकंड चॅप्टर आपण संपवलेला आहे. आता आपण काय करतो, आपला थर्ड नंबरचा चॅप्टर आहे जो पहा, बेसिक अनालिटिकल टेक्निक. मग या जे काही अनालिटिकल टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहेत. मग या टेक्निकची जी काही डेव्हलपमेंट असेल याच्यामध्ये काय होते, सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट होते. म्हणजे दररोज नवीन प्रकारच्या टेक्निक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. देयर इज अ सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट इन द analytical techniques, and that techniques are useful for identification, purification or investigation of that substance असेल तो आपण प्युरिफाय कशा प्रकारे करतो, किंवा त्याचं जे काही कंपोजिशन असेल त्याच्यामध्ये मग कोणते एलिमेंट्स आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस असेल, क्वांटिटेटिव्ह असेल, त्याचं पर्सेंटेज असेल, त्याचं कंपोजिशन असेल, हे जे काही सगळा स्टडी असेल, हा स्टडी करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स या ठिकाणी डेव्हलप होतात. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर प्युरिफिकेशन अँड सेपरेशन. प्युरिफिकेशन अँड सेपरेशन. एखादा कंपोनेंट आहे जो कसा आहे, आपला इम्प्युअर आहे. जनरली ऑल द सबस्टन्सेस ऑकर इन नेचर आर नॉट इन अ प्युअर फॉर्म. जेवढे सबस्टन्स नेचरमध्ये मिळतात, ॲज वेल एज दे आर सिंथेसाइज्ड इन अ लॅबोरेटरी, दे आर ऑकर इन देअर क्रूड फॉर्म, अँड देयर इज अ नीड टू बी प्युरिफाय दॅट सबस्टन्स. अँड व्हॉट इज द मेथड फॉर दॅट प्युरिफिकेशन ऑफ दॅट सबस्टन्स, and what is the method of that separation of that substance. These are the some things that are studied in that chapter. तर ते काय करूया आपण वन बाय वन या ठिकाणी पाहूया. कशा प्रकारे आपण तो सबस्टन्स प्युरिफाय करतो, कशा प्रकारे तो सेपरेट करतो, या सगळ्या ज्या काय टेक्निक्स असतील त्या टेक्निक्स आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. तर काय करूया आपण, सुरुवातीला पहिली टेक्निक आहे आपली, जी ती टेक्निकचं नाव आहे प्युरिफिकेशन. आपण पाहूया. पहिली टेक्निक आहे आपली प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन ऑफ सबस्टन्स. एखादा सबस्टन्स आपण कसा प्युरिफाय करणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. प्युरिफिकेशन ऑफ अ सबस्टन्स, किंवा आपण या ठिकाणी म्हणूया सॉलिड. प्युरिफिकेशन ऑफ अ सॉलिड. द सॉलिड contain mainly two types of impurity. याच्यामध्ये काय असतात, दोन मेन टाइपच्या इम्प्युरिटी असतात. तर त्या दोन मेन कोणत्या इम्प्युरिटी असतात ते आपण या ठिकाणी पाहूया. फर्स्ट इम्प्युरिटी काय आहे, मेन सबस्टन्स as well as impurity, main substance as well as impurity dissolved in same solvent. जो काही आपला मेन सबस्टन्स आहे आणि जे काही इम्प्युरिटी आहे ते सुद्धा काय होते, याच्यामध्ये डिझॉल्व्ह होते. म्हणजे दोन्हीही एका सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. आणि सेकंड आहे आपली, की याच्यामध्ये फक्त काय होतं, आपला मेन सॉल्व्हेंट फक्त डिझॉल्व्ह होतो. मेन सॉल्व्हेंट डिझॉल्व्ह होतो आणि इम्प्युरिटी काय राहते आपली, आयआरसी अनडिझॉल्व्ह फॉर्म मध्ये राहते. मग ही जी काही सेकंड टाइप आहे, ह्या सेकंड टाइप काय आपल्याला जो काही सेपरेट करणं कसं आहे आपल्याला इझी आहे, बिकॉज ऑफ इम्प्युरिटी डज नॉट डिझॉल्व्ह इन दॅट सॉल्व्हेंट. इथे काय होते, फक्त आपला मेन सॉल्व्हेंट फक्त काय होतं, डिझॉल्व्ह होतो. मेन सॉल्व्हेंट डिझॉल्व्ह होते म्हणजे इम्प्युरिटी आहे ती कशी राहते, आपली सॉलिड फॉर्म मध्ये राहते. आणि दे कॅन बी इझिली सेपरेटेड बाय सिंपल फिल्ट्रेशन टेक्निक. हे जे काही आपण सिंपल फिल्ट्रेशन टेक्निक काय करतो, आपण सेपरेट या ठिकाणी करू शकतो. तर यासाठी काय करतो आपण, साधा फिल्टर पंप असेल तर फिल्टरने आपण काय करतो, याला सेपरेट करतो. मग हे कसं सेपरेट करतो, किंवा आपण जनरली आपण म्हणतो चहा पाहतो आपण, चहामध्ये काय असतं, साखर त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि चहा पावडर आहे ती डिझॉल्व्ह होते त्याच्यामध्ये नाही, ती आयआरसी राहते. मग सिम्पली दिस टेक्निक इज द डिकॉक्शन ऑफ टी. चहा सेपरेट करण्यासाठी आपण जी काही गाळण वापरतो, अगदी तशा प्रकारचं काय असतं, फिल्टर असतं आणि या फिल्टर टेक्निकने आपण ते काय करतो, सेपरेट करतो. पहा, मग हे जे बद्दल आपण हे करतो थोडंसं डिटेल्स या ठिकाणी पाहूया. मग आता प्युरिफिकेशन टेक्निक बद्दल आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहे. पहा काय म्हणतोय, सेकंड टाइप आहे आपला इम्प्युरिटी विच आर नॉट सोल्युबल. जर इम्प्युरिटी काय असेल आपली, इनसोल्युबल असेल किंवा नॉट सोल्युबल असेल, तर जर आपण हे काय वापरतो, सिंपल फिल्ट्रेशन वापरतो किंवा फिल्ट्रेशन अंडर सक्शन या ठिकाणी वापरतो. पहा
फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ अ फिल्टर पेपर. मग हे जे काय फिल्टर पेपर आहे, फिल्ट्रेशन आहे, हे फिल्ट्रेशन आपण फिल्टर पेपरच्या हेल्पने आपण हे करतो, कॅरी आउट करतो. फिल्टर पेपर काय असतो, एक कोनिकल एक सर्क्युलर असतो किंवा स्क्वेअर मध्ये असतो. वेगवेगळे टाइप्स आहेत त्याचे. पहा सर्क्युलर मध्ये असतो त्याला व्हाईटमन नंबर 41 40 वगैरे असे त्याचे नंबर्स आहेत. तो आपण काय करतो फिल्ट्रेशन साठी वापरतो. पहा मग काय करायचं, त्याला फोल्ड करून घ्यायचं. पहा आणि तो काय करायचा, जे काय आपला फनेल असेल त्या फनेल वरती त्याला फिट करायचं. फनेल इज अ फिक्स ऑन स्टँड अँड बीकर बिलो इट. मग ते जे काही स्टँड असेल आपलं ट्रायपॉड स्टँड असेल, तर ट्रायपॉड स्टँड वरती काय करायचं, आपण फनेल ठेवला. फनेल वरती काय ठेवायचं, आपल्याला फिल्टर पेपर ठेवायचा जो की आपण फोल्ड केलाय, आणि त्याच्या खाली काय ठेवायचं, आपल्याला त्या ठिकाणी एक बीकर ठेवायचं. त्या ठिकाणी द इन्सोल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन फिल्टर पेपर इज कॉल्ड रेसिड्यू. जो काही इन्सोल्युबल पार्ट राहतो फिल्टर पेपरवर राहतो त्याला आपण म्हणतो रेसिड्यू. अँड विच आर कलेक्टेड इन अ बीकर आर कॉल्ड फिल्ट्रेट. आणि जो बीकर मध्ये आपण जमा करतो त्याला काय म्हणतो, आपण फिल्ट्रेट म्हणतो. पहा या ठिकाणी आता मिक्सचर दिलेलं आपलं सँड आणि वॉटरचं मिक्सचर दिलेलं. आता सँड कसं आहे, आपलं इनसोल्युबल आहे, वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे, आणि वॉटर कसं आहे आपलं सोल्युबल. म्हणजे हे मिक्सचर दिलेलं आहे आपल्याला, आणि हे मिक्सचर आपल्याला काय करायचं आता सेपरेट करायचं. म्हणजे सँड काय आहे, आपली इम्प्युरिटी आहे. मग ही इम्प्युरिटी कशी आहे, आपली इनसोल्युबल आहे. मग पहा या ठिकाणी आपण काय केलं, हे जे काय आहे हे डिकॅन्ट केलं. या ठिकाणी फिल्टर पेपर घेतला आपण, या फनेल वरती काय केलं, आपण फिट केला याच्यावरती, आणि काय केलं, जे मिक्सचर आपल्याला सेपरेट करायचंय तर काय करायचं, याला मॉइस्ट करून घ्यायचं. द मॉइस्ट द फिल्टर पेपर बिफोर फिल्ट्रेशन विथ द हेल्प ऑफ द लिक्विड विच आर फिल्ट्रेशन. ज्या लिक्विड आपण फिल्ट्रेट करायचं त्या लिक्विडने काय करायचं, त्याला मॉइस्ट करून घ्यायचं. फिल्टर पेपर आहे पहा, आणि या ठिकाणी हे जे काही मिक्सचर आहे ते आपण काय केलं, डिकॅन्ट केलं. या ठिकाणी काय होईल, जो काय सॉलिड पार्टिकल राहणार आहेत ते काय होतील, या फिल्टर पेपरच्या वरती जमा होतील, आणि जे काय लिक्विड्स आहे पहा आपलं ते काय होईल, या ठिकाणी या बीकर मध्ये खाली जमा होईल. पहा या ठिकाणी अशा प्रकारे पाहिल्यानंतर आपल्याला रेसिड्यू वरती राहतो, हे की नाही, वरती द इन्सोल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन फिल्टर पेपरवर राहतो त्याला म्हणतो आपण रेसिड्यू, आणि जो बीकर मध्ये जमा होतो त्याला काय म्हणतो आपण फिल्ट्रेट म्हणतो. हे झालं सिंपल फिल्ट्रेशन. आता काही ठिकाणी आपण काय वापरतो, फिल्ट्रेशन अंडर सक्शन वापरतो. सक्शन पंप त्या ठिकाणी वापरला जातो. कशा प्रकारे वापरतो तर पहा, फिल्ट्रेशन अंडर सक्शन, व्हॅक्यूम पंपने आपण त्याला काय करतो, टेक्निक वापरतो. पहा फिल्ट्रेशन कॅरीड आउट युजिंग व्हॅक्यूम पंप. जे व्हॅक्यूम पंपने फिल्ट्रेशन केलं जातं त्याला म्हणतो आपण filtration under suction. The filtration carried out using a vacuum pump are called as filtration under suction. In this filtration, a thick wall conical flask is used. एक थिक वॉलचा कोनिकल फ्लास्क म्हणजे जाड असेल बाजू असा थिक वॉलचा कोनिकल फ्लास्क या ठिकाणी वापरला जातो. द कोनिकल फ्लास्क विच कंटेन अ साइड आर्म, त्याला काय असतो, एक साइड आर्म त्या ठिकाणी त्याला असतो. विच आर कनेक्टेड टू द रबर ट्यूबिंगला तो कनेक्टेड केलेला असतो. ऍड अ सेफ्टी बॉटल, अजून त्याला काय असते, एक सेफ्टी बॉटल असते. हा सेफ्टी बॉटलचा काय यूज होतो, टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ अ रेसिड्यू खाली ओढून घेऊ नये. हा रेसिड्यू खाली ओढून घेऊ नये म्हणून काय केलं जातं, त्या ठिकाणी त्याला सेफ्टी बॉटलचा यूज केलेला असतो. पहा अ स्पेशल फनेल कॉल्ड बर्नर फनेल. या ठिकाणी हा जो वरचा फनेल आहे या फनेलला आपण म्हणतो बर्नर फनेल. विच आर अ स्पेशल टेक्निक मध्ये तो वापरला जातो, त्याला म्हणतो आपण बर्नर फनेल. बर्नर सायंटिस्टने तो इन्व्हेंट केलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणतो बर्नर फनेल. आणि हा बर्नर फनेल आहे त्याला काय असतं, बर्नर फनेल ऍज अ सर्क्युलर पोरस बॉटम. या फनेलला काय असतो, हे जे काय असेल ज्याचं बॉटम असेल या बॉटमला काय असतो, सर्क्युलर काय असतो, एक पोरस बॉटम असतो. आणि या बॉटम वरती काय करतो आपण, फिल्टर पेपर त्या ठिकाणी प्लेस करतो. पहा आणि फिल्टर पेपर प्लेस केला की जे काही मिक्सचर असेल ते काय करायचं, आपण या ठिकाणी डिकॅन्ट केलं, फिल्ट्रेशन करायचं. ते मटेरियल डिकॅन्ट केल्यानंतर काय होणार आहे, जे काय सक्शन पंप काय केलं या ठिकाणी इकडे फोर्स न काय केलं ओढून घेणार आहे एअर्स. मग काय होईल, जे काय आपलं लिक्विड असेल ते काय होईल, या ठिकाणी ड्रॉप होईल आणि कुठे जमा होईल, या ठिकाणी ते लिक्विड काय होईल आपलं जमा होईल. आणि जे काही रेसिड्यू राहिलेला आहे आपला तो रेसिड्यू काय होईल, या फिल्टर पेपर वरती या ठिकाणी जमा होईल. म्हणजे इथे जमा होईल तो झाला आपला रेसिड्यू. आणि या ठिकाणी बॉटल मध्ये आपलं काय मिळू शकतो, फिल्टर त्या ठिकाणी मिळू शकतो. असं हे टेक्निक आहे. पहा या ठिकाणी दिलेलं आहे बर्नर फनेल आहे,
हे रबर बंक्स आहे त्याच्यामध्ये फिट केलेलं आहे, बकनर फ्लास्क आहे, मॉइस्चर फिल्टर पेपर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ही जी काही पोरस प्लेट असते आणि हे रबर ट्यूबिंग म्हणजे व्हॅक्यूम पंपला त्या ठिकाणी जोडलेलं असेल. अशा प्रकारे याची ही डायग्राम आहे. याचा यूज काय होतं आपल्याला, सक्शन पंप इज अ फास्टर अँड इफिशियंट टेक्निक फॉर सेपरेशन. ही काय आहे, सेपरेशनची काय आहे, फास्टर आणि इफिशियंट टेक्निक आहे, ज्याने काय करू शकतो आपण, इझिली त्या ठिकाणी फिल्टरेशन करू शकतो. चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. चला नेक्स्ट टाइप आहे आपलं क्रिस्टलायझेशन. कशाला म्हणतो आपण क्रिस्टलायझेशन, काय करायचं, एखादा सबस्टन्स तो डिझॉल्व्ह करायचा आणि परत त्याच्यापासून क्रिस्टल तयार करायचं, याला म्हणतो आपण क्रिस्टलायझेशन. पहा जाऊया डिटेल्स. When a crude solid is made up of only one main substance. कशापासून बनले क्रूड सॉलिड, आपलं एक मेन सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये, अँड हॅज सम इम्प्युरिटी, आणि त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज आहेत. इट इज प्युरिफाईड बाय प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. मग हे कशाने प्युरिफाय करतो, तर क्रिस्टलायझेशन न प्युरिफाय करतो. या क्रिस्टलायझेशनच्या 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं. सेकंड आहे हॉट फिल्टरेशन. थर्ड वन इज अ कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट अँड लास्ट वन इज अ फिल्ट्रेशन. चल डिटेल मध्ये पाहूया वन बाय वन. प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. कशाला म्हणे सॅच्युरेटेड सोल्युशन, अ सोल्युशन विच कॅन नॉट डिझॉल्व्ह ऍडिशनल क्वांटिटी ऑफ सोल्यूट. अगदी पूर्णपणे काय झालं, त्याचं सॅच्युरेशन झालेलं आहे. अगदी थोडा जरी सबस्टन्स त्याच्यामध्ये जरी टाकला तरी तो डिझॉल्व्ह होत नाही, तो कसा राहतो, अनडिझॉल्व्ह राहतो. त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. पूर्णपणे 10 पाहिजे तर त्याच्याकडे किती आहे, 10च आहे. 8 पाहिजे तर किती आहे, 8 आहे, म्हणजे पूर्ण भरलेलं आहे. त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग क्रूड सबस्टन्स विथ सफिशियंट अमाऊंट अँड सुटेबल सॉल्व्हेंट. कशा करणार तयार आपण हे, तर ते बॉईल करायचं. कशाबरोबर बॉईल करायचं, ऍडिशनल अमाऊंट सुटेबल सॉल्व्हेंट वापरायचं त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, सफिशियंट अमाऊंट म्हणतोय. त्याला जेवढं पाहिजे तेवढं अमाऊंट, आणि त्याला जो सॉल्व्हेंट मध्ये ते डिझॉल्व्ह होईल तो सॉल्व्हेंट, म्हणजे सुटेबल सॉल्व्हेंट त्या ठिकाणी वापरला पाहिजे. द सोल्युशन इज सॅच्युरेटेड विथ द मेन सबस्टन्स अँड नॉट विथ द सोल्युबल इम्प्युरिटी. मग काय होणार आहे, त्याच्यामध्ये काय होईल, तो सबस्टन्स आहे जो मेन सबस्टन्स, तो काय होणार आहे, आपला डिझॉल्व्ह होणार आहे. डिझॉल्व्ह होणार आहे म्हणजे तो कसा असणार आहे, आपला लार्ज प्रमाणामध्ये असणार आहे. मग लार्ज स्केल मध्ये जर तो असेल तर तो काय करेल, त्या सोल्युशनला सॅच्युरेट करेल. पण इम्प्युरिटी आहे तर लार्ज स्केल मध्ये आहे का इम्प्युरिटी, आपल्याला नाही. इम्प्युरिटीचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. म्हणजे इम्प्युरिटी त्या ठिकाणी सोल्युशन सॅच्युरेट करतील का, नाही. ते कसं राहील, इम्प्युरिटीच्या बाबतीमध्ये ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड राहील. आणि सबस्टन्स आहे मेन सबस्टन्स, त्याच्या बाबतीमध्ये काय होईल, ते सोल्युशन कसं असेल, आपलं सॅच्युरेटेड असेल. नेक्स्ट स्टेप आहे आपले हॉट फिल्टरेशन. फिल्टर द सोल्युशन व्हाईल हॉट विथ सक्शन. जे काय आता बॉइलिंग मध्ये सोल्युशन असेल ते सोल्युशन बॉइलिंग मध्ये आयाचं काय करायचं, त्याला फिल्ट्रेशन करून घ्यायचं. आणि हे फिल्ट्रेशन कसं करायचं, सक्शन पंपच्या सहाय्याने करायचं. म्हणजे काय होईल, फास्ट होईल आणि पटकन त्या ठिकाणी इफिशियंट टेक्निक आहे, फास्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. द अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज गेट रिमूव्ड. आणि याने काय होणार आहे, जेवढे इम्प्युरिटी डिझॉल्व्ह झाल्यात ते कुठे जातील, आपल्या फिल्ट्रेट मध्ये जातील. पण ज्या काय अनडिझॉल्व्ह आहेत त्या अनडिझॉल्व्ह काय राहतील, आपल्या रेसिड्यूच्या फॉर्ममध्ये राहतील, आणि त्या ठिकाणी काय होतील, त्या रिमूव्ह केल्या जातील. थर्ड स्टेप इज कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट. इथं जे काही आपल्याला फिल्ट्रेट मिळेल त्याला काय करायचं, आपल्याला कूल करायचं. कूलिंग ऑफ अ फिल्ट्रेट. अलाव फिल्ट्रेट टू कूल विथ द सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ द टेम्परेचर. ते जे काही आपलं हे आहे पहा फिल्ट्रेट आहे, तर फिल्टरला काय करायचं, आपल्याला कूल करायचं. फिल्ट्रेट टू कूल द सोल्युबिलिटी डिक्रीजेस. मग त्याला काय होईल, सोल्युबिलिटी काय होते, त्याची डिक्रीज होते. का डिक्रीज होते, तर टेम्परेचर काय केलं आपण, कमी केलेलं आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. का, तर इथं आपण त्याला डिझॉल्व्ह करायला काय केलेलं आहे, त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केले. त्याला काय केलं, आपण बॉइलिंग केले. बॉइलिंग केलं म्हणून तो झालेला डिझॉल्व्ह झालेला आहे. तसं आपण त्याचं टेम्परेचर काढून घेतलं, काय होईल, तो त्याची सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ऍज अ रिझल्ट द सोल्युशन बिकम सुपर सॅच्युरेटेड. सोल्युबिलिटी कमी झाली म्हणजे काय झालं, ते सुपर सॅच्युरेटेड होईल. त्याला पाहिजे त्याच्यापेक्षा काय राहणार, या ठिकाणी अमाऊंट जास्त राहणार आहे. पहा, सोल्युशन बिकम सुपर सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू मेन डिझॉल्व्ह सबस्टन्स. इथं सॅच्युरेटेड होतं, काही अमाऊंट काय झालं, त्या ठिकाणी इम्प्युरिटी मध्ये निघून गेलं. आपल्या इम्प्युरिटी म्हणजे सोल्युशन कसं झालं, सुपर सॅच्युरेटेड. पण कोणाच्या बाबतीत, फक्त मेन सबस्टन्सच्या बाबतीत. द एक्सेस क्वांटिटी ऑफ डिझॉल्व्ह सोल्यूट्स कम्स आउट इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल.
मग जे काय सुपर सॅच्युरेटेड आहे त्याला पाहिजे किती 10 आहे, आपल्याकडे किती 12 ग्रॅम्स आहे. म्हणजे जे काय राहिलेलं जे काही क्रिस्टल असेल ते काय होईल, सबस्टन्स तो काय होईल क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये काय होईल आपल्याला बाहेर पडेल. आणि जसं टेम्परेचर कमी कमी होत जाईल तसं जो काय सबस्टन्स आपला त्या ठिकाणी पूर्णपणे असेल तो काय होईल क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये येईल. इम्प्युरिटीज रिमेन्स ऍज इट इज अँड बिकॉज दे आर नॉट सुपर सॅच्युरेटेड. तर इम्प्युरिटी काय राहतील, आयाशा राहतील. रिमेन्स ऍज इट इज बिकॉज दे आर नॉट सुपर सॅच्युरेटेड. त्या सुपर सॅच्युरेटेड नाही म्हणजे काय राहतील, त्या आयाशा राहतील. द सेपरेटेड क्रिस्टल्स आर देअरफॉर फ्री फ्रॉम सोल्युबल इम्प्युरिटी. आणि जे काय आपल्या क्रिस्टल्स असतील, मग क्रिस्टल्स कसे असतील आपले इम्प्युरिटी पासून कसे असतील, वेगळे या ठिकाणी असणार आहेत. आणि पुढची स्टेप आहे आपले फिल्ट्रेशन. द क्रिस्टल्स इज सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आणि क्रिस्टलचं काय करायचं, मग ते ज्या ठिकाणी सोल्युशन असेल इम्प्युरिटीचं ते इम्प्युरिटी आणि क्रिस्टल आलेलं सोल्युशन याला फिल्टर करून घ्यायचं. जे काही क्रिस्टल असतील ते आपले काय होतील रेसिड्यू मध्ये जमा होतील आणि जे काही फिल्ट्रेट असेल ते काय होईल आपल्या खाली बिकर मध्ये जमा होईल. द फिल्ट्रेट ऑब्टेन इज कॉल्ड मदर लिकर. आणि ते जे काही फिल्ट्रेट असेल ते फिल्ट्रेट काय होईल आपलं मदर लिकर मध्ये जमा होईल. अशा प्रकारे ही टेक्निक आहे क्रिस्टलायझेशनची. सुरुवातीला त्याचं सॅच्युरेट सोल्युशन तयार करायचं, ते सोल्युशन काय करायचं डायरेक्ट फिल्टर करायचं हॉट असताना. त्याच्यानंतर ते जे काही फिल्ट्रेट मिळेल आपल्याला ते कूल करून घ्यायचं. कूल केल्यानंतर त्याच्यामध्ये क्रिस्टल्स तयार होतील आणि क्रिस्टल तयार झाल्यानंतर परत त्याला काय करायचं फिल्टर करायचं. आपल्या क्रिस्टल काय होतील फिल्टर पेपरच्या वरती मिळतील म्हणजे रेसिड्यू मध्ये मिळतील आणि जे काही फिल्टर्ड असेल त्याच्यामध्ये आपल्याला मदर लिकर सोल्युशन त्या ठिकाणी मिळेल. अशा प्रकारे हे क्रिस्टलायझेशन टेक्निक आहे. आता जो काय आपण सॉल्व्हंट वापरतो सॉल्व्हंट कसा असला पाहिजे, त्या सॉल्व्हंटचे काय कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजे ते आपण पाहूया. नेक्स्ट आहे चॉईस ऑफ सॉल्व्हंट. तर सॉल्व्हंट कसा निवडायचा, आपण जो सॉल्व्हंट वापरतो कशाला, जो काही सबस्टन्स आपल्याला प्युरिफाय करायचा तो सबस्टन्स डिझॉल्व्ह करायला जो आपण सॉल्व्हंट वापरतो त्या सॉल्व्हंटची काय प्रॉपर्टी असली पाहिजे, त्याच्याकडे काय कॅरेक्टरिस्टिक असले पाहिजे तर आपण डिटेल्स मध्ये पाहूया. कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज शुड बी लिस्ट सोल्युबल इन सॉल्व्हंट ऍट रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचर असेल तर रूम टेम्परेचरला काय पाहिजे आपल्याला जो कंपाऊंड सेपरेट करायचा आहे जो प्युरिफाय करायचा आहे तो कसा असला पाहिजे लिस्ट ऑर स्पॅरिंगली सोल्युबल. म्हणजे कमीत कमी तो डिझॉल्व्ह झाला पाहिजे. बट हायली सोल्युबल ऍट हाय टेम्परेचर. पण जसं टेम्परेचर वाढेल तसं त्याची सोल्युबिलिटी काय झाली पाहिजे वाढली पाहिजे आणि हाय टेम्परेचरला तो जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल पाहिजे. सॉल्व्हंट शुड नॉट रिएक्ट केमिकली विथ द सबस्टन्स टू बी प्युरिफाईड. सॉल्व्हंट कसा पाहिजे हा तर तो केमिकल रिॲक्ट झाला नाही पाहिजे कशाबरोबर आपला मेन सबस्टन्स म्हणजे तो इनर्ट असला पाहिजे. कसा असला पाहिजे सॉल्व्हंट इनर्ट असला पाहिजे केमिकली इनर्ट असला पाहिजे. म्हणजे तो मेन सबस्टन्स बरोबर रिॲक्ट झाला नाही पाहिजे तो त्या ठिकाणी आयासा राहिला पाहिजे. सॉल्व्हंट शुड बी व्होलाटाईल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ड इझिली. आणि अजून काय पाहिजे तो सॉल्व्हंट कसा पाहिजे आपला व्होलाटाईल पाहिजे. म्हणजे व्होलाटाईल म्हणजे काय तो पटकन म्हणजे कमी टेम्परेचरला तो काय झाला पाहिजे निघून गेला पाहिजे. कसं पाहिजे तो मग आपल्याला व्होलाटाईल. वॉटर इथिल अल्कोहोल मिथिल अल्कोहोल ऍसिटोन और इथर और दियर कॉम्बिनेशन्स. म्हणजे मग वॉटर असेल इथिल अल्कोहोल असेल मिथिल अल्कोहोल असेल वॉटर असेल याचं जे काही कॉम्बिनेशन असतात हे कॉम्बिनेशन्स आपण सॉल्व्हंट म्हणून या ठिकाणी वापरतो. एवढे काय आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि सॉल्व्हंट आहे जो आपण ट्रायल आणि एरर बेसिसवर निवड असतो. सुरुवातीला पाहायचं एक घेऊन त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आला नाही तर दुसरा घ्यायचा, दुसऱ्यामध्ये नाही आला चांगला रिझल्ट तर तिसरा घ्यायचा. म्हणजे ट्रायल आणि एरर आपल्याला ट्रायल एरर बेसिस प्रमाणे काय करतो सॉल्व्हंट या ठिकाणी निवडतो. अशा प्रॉपर्टी काय पाहिजे आपल्याला सॉल्व्हंटच्या पाहिजे. पुढे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी कॉमन सॉल्ट दाखवलं दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. त्या कॉमन सॉल्टचं काय करायचं आहे आपल्याला प्युअर मध्ये कन्व्हर्जन करायचं. मेनी टाइम्स द कॉमन सॉल्ट ऑब्टेन फ्रॉम मार्केट मे कंटेन सम siliceous matter and other impurity. This can be removed and larger crystals of pure NaCl can be obtained. बाजारामधून आपण जे काही सॉल्ट आणतो त्याच्यामध्ये काय असतात सिलिशियस काही इम्प्युरिटी असतात आणि ह्या इम्प्युरिटी काय करता येईल आपल्याला इझिली रिमूव्ह करू शकतो आपण. तर कशा प्रकारे ते रिमूव्ह करू शकतो आणि जे काही क्रिस्टल आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे मिळू शकतं ते काय करूया आपण या ठिकाणी पाहूया. ॲपॅरेटस काय काय लागेल आपल्याला बीकर लागेल आपल्याला ग्लास रॉड पाहिजे फनेल फिल्टर पेपर अँड स्टँड इव्हॅपोरेटिंग डिश पाहिजे. मटेरियल
इम्प्युअर मार्केट सॉल्ट ऑर अ मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड फाईन सँड याचं मिक्सचर पाहिजे आपल्याला. प्रोसिजर अरेंज ॲपॅरेटस ॲज शोन इन द फिगर. टेक सम वॉटर इन बिकर. काय करायचं, जसं डायग्राम मध्ये दाखवलं त्याप्रमाणे अरेंजमेंट करून घ्यायची आणि एक बिकर मध्ये काय करायचं आपल्याला वॉटर घ्यायचं. ऍड अ सॉल्ट टू द बिकर अँड स्टर इट विथ अ ग्लास रॉड. जो काही सॉल्ट आपल्याला सेपरेट करायचा तो काय करायचा आपल्याला बिकर मध्ये घ्यायचा आणि त्याला ग्लास रॉडनं स्टर करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं त्याला. ऍड मोर सॉल्ट अँड स्टर टिल नो मोर सॉल्ट डिझॉल्व. कधीपर्यंत त्या ठिकाणी ऍडिशन करायची तर त्याच्यामध्ये अजून सोल्यूट त्यामध्ये डिझॉल्व झाला नाही पाहिजे. म्हणजे सोल्युशन कसं करायचं आपल्याला सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं. हीट द सोल्युशन, मग त्या सोल्युशनला हीट करायचं. फिल्टर द हॉट सोल्युशन. इन्सॉल्युबल इम्प्युरिटी विल रिमेन ऑन अ फिल्टर पेपर. ज्या काही 4 स्टेप आल्या त्याप्रमाणे जायचं. आता हॉट असेल जे सोल्युशन आपण ते काय करायचं, फिल्टर करायचं. मग याच्यामध्ये जे काय असेल इम्प्युरिटी कशा असतील आपल्या सॉलिड फॉर्म मध्ये असतील तर काय होतील आपल्या फिल्टर पेपर वरती त्या ठिकाणी जमा होतील. कलेक्ट द फिल्ट्रेट इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड अलाउड टू कूल. मग ते जे काय आपलं फिल्ट्रेट असेल ते काय करायचं आपल्याला फिल्टर करून घ्यायचं आणि काय करायचं त्याला कूल करायचं. पहा क्रिस्टल्स ऑफ प्युअर सॉल्ट NaCl विल सेपरेट लिव्हिंग सोल्युबल इम्प्युरिटीज इन द मदर लिकर. मग जे काही NaCl चे क्रिस्टल असतील ते काय होतील आपले सेपरेट होतील आणि खाली काय राहील आपलं मग सोल्युबल इम्प्युरिटी त्या ठिकाणी सिलेक्ट होतील. पहा फिल्टर द सोल्युशन अँड कलेक्ट द क्रिस्टल्स ऑन द फिल्टर पेपर अँड ड्राय देम. मग काय करायचं त्या ठिकाणी ते जे काय सोल्युशन असेल ते काय करायचं आपल्याला कलेक्ट करायचं आणि क्रिस्टल काय करायचं त्या ठिकाणी फिल्टर पेपरवर जमा करायचे आणि त्याला काय करायचं ड्राय करायचं. अशा प्रकारे ही जी काही ऍक्टिव्हिटी आहे या ऍक्टिव्हिटीद्वारे काय करू शकतो आपण त्या ठिकाणी जे काय आपलं NaCl आहे ते आपण प्युअर फॉर्म मध्ये त्या ठिकाणी मिळवू शकतो. पहा impure copper sulfate can be purified by crystallization using water as a solvent. Similarly, benzoic acid can also be purified by crystallization using water as a solvent. मग काय करू शकतो आपण कॉपर सल्फेट सुद्धा काय करू शकतो प्युरिफाय करू शकतो किंवा बेन्झोइक ऍसिड असेल ते सुद्धा आपण वॉटर हा सॉल्व्हेंट आपण काय करू शकतो प्युरिफाय त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारे हे क्रिस्टलायझेशन टेक्निक असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.